प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो. प्रियांनो, आज या सकाळी आपण देवाच्या वचनाचं मनन करणार आहोत. आम्ही मागील दिवसांपासून वेगवेगळ्या विषयावरती देवाच्या वचनाचा अभ्यास करत आहोत. आज देखील आपण विश्वास या विषयावरती देवाच्या वचनाचं मनन करणार आहोत. कोणत्या गोष्टींमुळं आम्हाला देवावर विश्वास ठेवता येणं शक्य नाही, जे येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे. वेगवेगळे कारणं आहेत ज्याच्यामुळं आमच्या मनामध्ये अविश्वास निर्माण होतो. पण आज आम्ही अशी एक गोष्ट पाहणार आहोत की कदाचित आम्ही त्या गोष्टीकडे विशेष लक्ष दिलं नसेल आणि ज्याच्यामुळं प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की तुम्ही विश्वास ठेवू शकत नाही. या आपण देवाच्या वचनामधून पाहणार आहोत. योहानाचं शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि त्याचं 41 वचन. योहानकृत शुभवर्तमान 5वा अध्याय आणि त्याचं 41 वचन मी आपल्याकरता वाचतो. मी माणसापासून गौरव घेत नाही. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो मी माणसांपासून गौरव घेत नाही. बायबल सोसायटीमध्ये लिहिलेलं आहे मी मनुष्यांपासून प्रशंसा घेत नाही. आणि त्याच अध्यायामध्ये 44 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो, जे तुम्ही एकमेकांपासून प्रशंसा करून घेता आणि जो एकच देव त्याच्यापासून प्रशंसा मिळवायला झटत नाही, त्या तुमच्याने विश्वास कसा धरवेल. हा स्पष्ट येशू ख्रिस्त या ठिकाणी असं म्हणतो की जे तुम्ही एकमेकांपासून गौरव अथवा प्रशंसा मिळवून घेता आणि जो एकच देव आहे त्याच्यापासून गौरव अथवा प्रशंसा मिळवण्याला झटत नाही, त्या तुमच्याने विश्वास कसा धरवेल. किंवा बायबल सोसायटीमध्ये लिहिलेलं आहे तुम्हाला विश्वास धरता येणं शक्य नाही. मित्रांनो, येशू स्पष्ट म्हणतो की जे तुम्ही एकमेकांपासून प्रशंसा मिळवून घेता आणि जो एकच देव आहे त्याच्यापासून प्रशंसा मिळवून घेण्यासाठी झटत नाही, तुम्ही विश्वास कसं धरू शकता. तुम्हाला विश्वास धरता येणं शक्य नाही. याचा अर्थ की आम्ही कितीही म्हणालो की येशू ख्रिस्तावरती आमचा विश्वास आहे, देवावरती आमचा विश्वास आहे, तरी येशू या ठिकाणी सांगत आहे की आमचं लक्ष कुणाकडे आहे, मनुष्याकडून प्रशंसा मिळवून घेण्याकडे आहे अथवा देवापासून आम्हाला गौरव मिळवून घ्यायचा आहे. या गोष्टीवरती अवलंबून आहे की आम्ही देवावरती विश्वास ठेवू शकतो अथवा नाही. आम्ही कितीही म्हणालो आमचा विश्वास आहे, तरी पण हे शक्य नाही की आम्ही देवावरती विश्वास ठेवू शकत नाही अथवा आम्हाला विश्वास ठेवता येणं शक्य नाही वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये. याचं कारण काय आहे, आता मी या वचनावरती मनन करणार आहोत. पहिलं वचन येशू ख्रिस्ताने 41 वचनामध्ये असं म्हटलं की मी माणसापासून प्रशंसा मिळवून घेत नाही. हालेलुया. पहा, येशू ख्रिस्ताला मनुष्याकडून प्रशंसा नको होतं, देवाकडून प्रशंसा नको होते. आणि मग 44 वचनामध्ये तो म्हणतो तुम्ही एकमेकांपासून प्रशंसा मिळवून घेता. याचा अर्थ काय. प्रियांनो, आज आम्ही अशा या युगामध्ये, या जगामध्ये आम्ही राहत आहोत जिथं आम्हाला माहीत आहे की प्रत्येक मनुष्याला इतरांपासून आमची प्रशंसा कसं होईल. प्रशंसेचा अर्थ की लोकांनी आमचं कौतुक करावं, चांगलं म्हणावं, वाहवा करावी. आणि आजच्या या युगाच्या या आम्ही पाहतो की आधुनिक जगामध्ये जे काही साधनं आमच्याकडं आहेत आणि त्याच्याद्वारे आम्हाला असं वाटतं की कोणीतरी आमची प्रशंसा करावं. आता वेगवेगळे माध्यम आहे आमच्या प्रशंसेकरता आणि मग आम्ही त्याच्याकडं आमचं लक्ष लागलेलं असतो. आम्ही मोबाईलविषयी या ठिकाणामध्ये बोलत आहोत. मोबाईलवरती आम्ही पाहतो की अनेक फंक्शन्स आहेत, अनेक ॲप आहेत. आम्ही पाहतो व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, वेगवेगळे. आज त्याचा वापर ख्रिस्ती जगतामध्ये, सेवेमध्ये अथवा सेवकांच्याद्वारे कशा प्रकारे होत आहे. आम्ही कसं मनुष्याकडून प्रशंसेची अपेक्षा धरतो आणि मग जर या गोष्टी आमच्यामध्ये आहे तर आम्ही देवावर विश्वास ठेवू शकत नाही.
काय आहे आम्ही पाहतो. हे जे माध्यम आहे, आम्ही एखादा आमचा फोटो अपलोड करतो, एखादी पोस्ट टाकतो आणि मग एखादा स्टेटस असेल, वेगवेगळे आहेत माध्यमातून आम्ही आमच्या गोष्टी शेअर करत राहतो आणि मग आमचं लक्ष सतत तिकडं जातो. आम्ही टाकलेल्या पोस्टला कोणी कमेंट्स केलेली आहे का, कोणी लाईक केलेला आहे का, आमच्या फोटोजला कोणी लाईक केलेला आहे का, किती व्ह्यूज आहेत. प्रियांनो, का? याच्या मागचं कारण काय आहे की आम्ही सकाळी उठल्याबरोबर उघडतो मोबाईल आणि पाहतो की किती लाईक्स आलेले आहे, कोणी कोणी कमेंट्स केलेले, कोणी आमचं कौतुक केलेलं, कोणी आमची प्रशंसा केलेली आहे. पहा, हे गोष्टी ज्या आहेत ना, हे आमच्या विश्वासासाठी किंवा ख्रिस्ती जगताकरता, विश्वासणाऱ्यांकरता सर्वात डेंजरस आहे की आम्हाला माहीत नाही, आम्हाला कळत नाही की आम्ही कोणत्या जगामध्ये राहत आहोत जिथं या गोष्टींमुळं आम्ही देवावरती भरोसा ठेवू शकत नाही. आम्हाला मनुष्यांकडून प्रशंसा मिळवून घ्यायची आहे, कोणीतरी आम्हाला चांगलं म्हणावं, आम्ही टाकलेल्या पोस्टला कोणीतरी लाईक करावं, कोणीतरी कमेंट्स करावं, कोणीतरी प्रतिक्रिया द्यावी, त्याची आम्ही वाट पाहतो. कोणी चांगलं म्हटलेलं आहे आणि या अपेक्षेमध्ये आज रोज प्रत्येक व्यक्ती जगत आहे. म्हणजे आम्ही लोकांच्या प्रशंसेवरती जगत आहोत. आम्ही देवाने आमची प्रशंसा करावी अथवा देवाने आमचं गौरव करावं यासाठी आम्ही खटपट करत नाही. हालेलुया. चांगल्या गोष्टी असेल, कदाचित तुमचा एखादा मेसेज असेल, कदाचित तुम्ही एखादा चांगला विचार टाकला असेल कदाचित, पण वाट कशाची पाहता की कोणी चांगलं म्हणतो का, त्याला कोण त्याला कमेंट्स करतो आहे का. कारण आम्हाला काय पाहिजे की मनुष्याने त्या गोष्टीला चांगलं म्हणावं, लोकांनी त्या गोष्टीला कमेंट्स कराव्या. आम्हाला ते पाहते प्रियांनो, एक वास्तविकता आहे. एक खूप प्रसिद्ध यूट्यूबर्स ज्याचे लाखोने व्ह्यूज होते आणि अचानक त्याचे व्ह्यूज कमी झाले आणि ही गोष्ट त्याला सहन नाही झाली आणि त्याने सुसाईड केलं. ही सत्य घटना आहे, लक्षात घ्या. येशू ख्रिस्त म्हणाला, तुम्ही मनुष्यांकडून प्रशंसा मिळवून घ्यायला झटता. हालेलुया. कुणाला तरी आम्हाला दाखवायचं आहे की आम्ही काय करत आहोत, कुणाला तरी आम्हाला दाखवायचं आहे की आम्ही काय टाकलेलं, आम्ही कसे आहोत. आम्ही पाहतो की मोबाईलबद्दल नाही बोलत मी, केवळ जगामध्ये वावरत असताना, समाजामध्ये वावरत असताना, आम्ही सोसायटीमध्ये वावरत असताना, आम्ही पाहतो लोकांमध्ये वावरत असताना आमच्या मनामध्ये इच्छा काय की कोणीतरी आम्हाला चांगलं म्हणावं, प्रशंसा करावी. कुणाचं लक्ष नाही गेलं तर आम्ही स्वतःहून पुढं जातो की कोणीतरी पाहावं आम्ही किती चांगलं तयार झालेलो आहे, आम्ही काय घातलेलं आहे, कोणीतरी पाहावं आणि आम्हाला म्हणावं की कमेंट्स करावं, चांगलं म्हणावं, कौतुक करावं. ह्याची अपेक्षा आज आमच्यामध्ये वाढत आहे. या युगामध्ये आम्हाला कळत नाही आहे आणि येशू ख्रिस्ताने हीच गोष्ट सांगितली की तुम्ही माणसापासून गौरव मिळवण्याचा प्रयत्न करता, मनुष्यापासून प्रशंसा मिळवून घेण्याचा प्रयत्न करता. तुमच्याने विश्वास कसा धरवेल? शक्यच नाही. आम्ही ह्या गोष्टींच्या मागं लागलो आणि जर आम्ही म्हटलो की आम्ही विश्वासणारे आहोत, आम्ही देवावर विश्वास ठेवू शकत नाही. परिस्थिती आल्यानंतर, समस्या आल्यानंतर, संकट आल्यानंतर आमचं सर्वात पहिलं लक्ष मनुष्याकडे जाईल. हालेलुया. पहा, योहानाचं शुभवर्तमान याचा 12वा अध्याय आणि त्याचा 42 आणि 43 वचन आपण या ठिकाणी वाचू. येशू ख्रिस्तानेच या ठिकाणी सांगितलेलं आहे. योहानाचं शुभवर्तमान 12वा अध्याय 42 आणि 43. तरी पण अधिकाऱ्यातून देखील पुष्कळांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, परंतु आपणास सभास्थानाच्या बाहेर घालू नये म्हणून पुरुषांमुळे त्यांनी हे पत्करले नाही. पहा, येशू ख्रिस्ताच्या वेळेस येशू म्हणाला, अधिकाऱ्यातून देखील पुष्कळांनी प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला, परंतु आपणास सभास्थानाच्या बाहेर घालवू नये म्हणून. म्हणजे हिंदी बायबल सांगतो, आराधनालय के बाहेर, हालेलुया, सभास्थानाच्या बाहेर, मंदिराच्या बाहेर घालवू नये म्हणून पुष्कळांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, परंतु पुरुषांमुळे त्यांनी हे पत्करले नाही. हालेलुया.
प्रियांनो, देवाचं वचन म्हणतो सत्य तुम्हाला समजेल, सत्य तुम्हाला बंधनमुक्त करेल. प्रियांनो, पुष्कळ लोकांना सत्य माहीत आहे, पण ते सत्य कबूल करायला तयार नाही. माहीत आहे वास्तविकता, परंतु ते स्वीकारायला तयार नाही. अधिकारी होते, मोठ्या पोस्टवरचे लोक होते, मोठे मान सन्मान असलेले लोक होते. सत्य माहीत होतं, पण ते स्वीकारता येत नव्हतं. सत्य माहीत आहे, परंतु ते कबूल करता येत नाही. कशामुळं? एक भीती आहे, समाजातून बाहेर टाकलं जाईल. एक भीती आहे, आराधनालयामधून बाहेर काढलं जाईल. एक भीती आहे, सभास्थानामधून आम्हाला बाहेर काढलं जाईल. किंवा असे किती लोक आहे, तुम्ही विश्वास ठेवता, तुम्हाला सत्य माहीत आहे, परंतु समाजाच्या भीतीने आम्ही सत्य स्वीकारायला तयार नाही आणि आम्ही आहेत त्याच परिस्थितीमध्ये राहतो. वर्षानुवर्षे गेलेले आहेत, परंतु आपली परिस्थिती बदलत नाही आहे. याचं कारण काय? आम्हाला सत्य माहीत आहे, परंतु आम्ही ते स्वीकारायला तयार नाहीत. आम्हाला सत्य माहीत आहे, परंतु आम्ही ते लोकांसमोर कबूल करायला तयार नाही आहोत. आम्हाला समाज, आम्हाला आराधनालय, आम्हाला सभास्थान हवं आहे, आम्हाला सत्य नको आहे. आणि या ठिकाणी येशू म्हणाला, का त्या लोकांनी असं केलं? त्यांनी विश्वास का पत्करला नाही? कारण 43 वचन मी वाचतो. कारण त्यांना देवाकडल्या गौरवापेक्षा माणसाकडले गौरव अधिक आवडले. हालेलुया. पहा, येशू ख्रिस्ताने म्हटलं त्यांनी का हे पत्करलं नाही, त्यांनी का हे स्वीकारलं नाही? कारण त्यांना देवाच्या गौरवापेक्षा माणसांचं गौरव अधिक आवडलेलं आहे. हालेलुया. होय प्रियांनो, आम्ही अशा अनेक लोक पाहतो की सत्य माहीत आहे, विश्वास आहे, येशू जिवंत देव माहीत आहे, परंतु जगासमोर, लोकांसमोर ते स्वीकारू शकत नाही. कारण का? त्यांना माणसांचं गौरव हवं आहे, देवाचं गौरव नको आहे. अधिकारी आहेत, लक्षात घ्या, परंतु विश्वास आहे म्हणतील, विश्वास कबूल करणार नाहीत. हालेलुया. प्रियांनो, सावध राहूया. आपण केवळ आहे म्हणणाऱ्याच्या मागं जाऊ नका. हालेलुया. जे विश्वास कबूल करतील, जे सत्य स्वीकारतील आणि सत्याच्या मार्गानेच चालतील, त्यांच्या मागं आम्हाला जायचं. हालेलुया. येशू म्हणाला त्यांना माणसांच्या, देवाच्या गौरवापेक्षा माणसांचं गौरव अधिक आवडलं. लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील या भीतीने ते सत्याकडं आलेच नाही. त्यांनी सत्य स्वीकारलंच नाही, ते सत्याच्या मागं आलेच नाही आणि विश्वास ठेवला पण कबूल नाही केलं. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, येशू म्हणतो तुमच्याने विश्वास ठेवता येणं शक्य नाही. ज्याला माणसाचं गौरव पाहिजे, देवाकडचं गौरव नको आहे. हालेलुया. आम्ही पाहतो आज आम्ही विश्वासणाऱ्यांकरता बोलत आहोत, हे वचन ख्रिस्ती लोकांकरता बोलत आहोत, देवाच्या सेवकांकरता बोलवतो. पहा, आम्ही अशा लोकांकडे जातो, कदाचित ते मोठे अधिकारी असतील, कदाचित ते मोठ्या पदावर असतील, कदाचित ते कॉर्पोरेट लेवलमध्ये काम करत असतील, राजकारणामध्ये असतील, कदाचित ते मदत करत असतील, पण जर ते विश्वास नाही ठेवत, त्यांच्या मागं जाऊ नका. हालेलुया. हालेलुया. प्रियांनो, लक्षात घ्या, त्यांना देवाच्या गौरवापेक्षा माणसांचं गौरव अधिक आवडलं. किती आपण मनुष्याच्या मागं लागणार, किती आपण मनुष्यावरती डिपेंड, अवलंबून राहणार की आम्हाला देवाचं गौरव नको आहे. माणूस काय म्हणेल, मनुष्य काय म्हणेल, समाज काय म्हणेल या भीतीने सत्य स्वीकारायला अनेक लोक तयार नाहीत. आणि आम्ही माहीत असूनही त्याच स्थितीमध्ये आम्हाला बंधनातून मुक्त होण्याची गरजच वाटत नाही. हालेलुया. तुम्ही कसं विश्वास ठेवू शकता? आम्ही छोट्या छोट्या समस्याला माणसावर डिपेंड राहणार, मनुष्याकडं पहिल्या नजर आम्ही जाणार, आम्ही देवाकडं पाहू शकत नाही. पहा, फार महत्त्वाची गोष्ट आहे, आम्हाला देवाचं गौरव पाहिजे आहे. आम्हाला देवाचं गौरव, देवाची प्रशंसा व्हावी याकरता खटपट करायची आहे. जुन्या करारामध्ये 2 राजेचं पुस्तक याचं 5व्या अध्यायामध्ये आम्हाला माहीत आहे की व्यक्ती नामान नावाचा एक सेनापती, आरामच्या राज्याचा एक सेनापती आहे. त्याच्या घरामध्ये एक इस्रायली मुलगी, त्या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की ती गुलाम म्हणून धरून नेलेली, ती आपल्या धनिनीला एकदा म्हणते की माझा धनी इस्रायलाच्या संदेष्टाकडे असता, शोमरोनातल्या भविष्यवाद्याकडे असता तर त्याचा रोग बरा झाला असता. आम्ही पाहतो की त्या नामानाच्या पत्नीने नामानाला ही गोष्ट सांगितली
आणि नामानाने जाऊन आरामाच्या राजाला सांगितलं. आरामाच्या राजाने म्हटलं की जा, मी तुला पत्र देतो, जाऊन त्या इस्रायलाच्या राजाला हे पत्र दाखव. आणि मी पाहतो की आरामाच्या राजाने त्या ठिकाणामध्ये त्याचा रोग बरा होण्याकरता तो जेव्हा इस्रायलाकडं पत्र घेऊन निघाला, त्याने आपल्यासोबत पुष्कळ काही भेटवस्तू घेऊन तो त्या ठिकाणामध्ये गेला. आणि जेव्हा तो पत्र घेऊन इस्रायलाच्या राजाकडे आला, त्याने ते पत्र त्याला दिलं आरामाच्या राजाचा. इस्रायलाच्या राजाने पत्र वाचलं आणि आपले वस्त्र फाडून घेतले. का? कारण त्या पत्रामध्ये लिहिलं होतं की माझा सेनापती नामान तुझ्याकडे येत आहे आणि तू त्याचा रोग बरा कर. इस्रायलाच्या राजाला कळालंच नाही. तो म्हणाला, मी काय देव आहे का कुणाला तरी वाचवण्याकरता, कुणाला तरी बरं करण्याकरता? हा पहा, माझ्यासोबत भांडण करण्याकरता, युद्ध करण्याकरता निमित्त पाहावं म्हणून त्याने मला असा मेसेज पाठवलेला आहे. त्याने आपले वस्त्र फाडले. आणि जेव्हा अलिशा जो भविष्यवक्ता इस्रायलामध्ये आहे, त्याला जेव्हा ही गोष्ट कळाली, अलिशाने राजाला निरोप पाठवला. आणि अलिशाने त्याला निरोप पाठवला आणि म्हणाला, राजा तू वस्त्र का फाडतोस? त्या नामानाला माझ्याकडं पाठव, म्हणजे त्याला कळेल इस्रायलामध्ये संदेष्टा आहे. हालेलुया. आणि मग जेव्हा नामान त्या अलिशाकडे येतो, आम्ही वचन वाचणार या ठिकाणामध्ये 2 राजे 5वा अध्याय आणि त्याचा 9 वचन. मग नामान आपले घोडे व आपला रथ यासुद्धा येऊन अलिशाच्या दाराशी घराच्या दाराशी उभा राहिला. तेव्हा अलिशाने त्याच्याकडे दूत पाठवून सांगितले की जाऊन यार्देनेत 7 वेळा स्नान कर, म्हणजे तुझे शरीर पूर्वीसारखे शुद्ध होईल. तेव्हा नामान रागावून निघून गेला आणि म्हणाला, पहा, तो माझ्याकडे बाहेर खचित येईल आणि उभा राहून आपला देव परमेश्वर यहोवा याचे नाव घेऊन आपला हात रोगाच्या ठिकाणावर फिरवेल आणि कोडाला बरे करेल, असे मला वाटले. हालेलुया. प्रियानो, नामान हा सेनापती आहे आणि त्याच्याकडं त्याने येताना पुष्कळ भेटवस्तू घेऊन आलेला आहे. रथासहित तो आलेला आहे, नोकरा चाकरासहित तो आलेला आहे. आणि जेव्हा तो अलिशाच्या दाराशी गेला आणि अलिशाच्या दाराच्या बाहेर उभा राहिला, अलिशा बाहेर न येता त्याने आपल्या सेवकाकडे निरोप पाठवला आणि जाऊन त्याला सांग, यार्देनमध्ये 7 वेळा स्नान कर, म्हणजे तुझं शरीर पूर्वीसारखं होईल. हालेलुया. प्रियांनो, ही गोष्ट ऐकून नामान रागावला आणि तो रागावून काय म्हणतो, मला असं वाटलं होतं की हा बाहेर येईल, उभा राहून परमेश्वराचं नाव घेऊन आपला हात माझ्या शरीरावर ठेवेल आणि माझा कोड बरा करेल. हालेलुया. प्रियांनो, लक्षात घ्या, प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेली गोष्ट की देवाकडून प्रशंसा मिळवून घ्यायला झटत नाही, आम्हाला माणसाकडून प्रशंसा हवी आहे. हालेलुया. अलिशाच्या ठिकाणी आज जर आम्ही असतो आणि एखादा व्यक्ती जर आमच्याकडं इतक्या भेटवस्तू घेऊन आला असता, हालेलुया, एक संदेष्टा, एक सेवकाकडं जर असे व्यक्ती आज येतील, तर आम्ही घराच्या बाहेर काय तो लांब असेल तेव्हाच पळत त्याच्याकडे जाऊ. हालेलुया. पहा आजची परिस्थिती, किती सेवक आपण, किती विश्वासणारे आम्ही अशा लोकांकडे जातो. हालेलुया. आता काही दिवसामध्ये इलेक्शन चालू होतील आणि मग तेव्हा पाहतो आम्ही पळापळी. हालेलुया. प्रियांनो, आमचा स्टेटस, आमचं योग्यता देवाच्या वचनाप्रमाणे आम्हाला ठेवायचं आहे. अलिशा बाहेर नाही आला. नामानाला वाटलं मी इतक्या भेटवस्तू आणलेल्या आहे, मी इतका मोठा व्यक्ती आहे. हालेलुया. अलिशा बाहेर आला नाही. आणि नामानाला काय पाहिजे होतं? मनुष्याची प्रशंसा. त्याने बाहेर यायला पाहिजे होतं. माणसाकडून गौरव मिळवून घेण्याची अपेक्षा तो व्यक्ती विश्वास नाही ठेवू शकत. नामानाला राग आला आणि मग नामान पुढं काय म्हणाला, दिमिश्काच्या नद्या, आबाना व पर्पर ह्या इस्रायलाच्या सर्व जलांपेक्षा चांगल्या नाहीत काय? मला त्या स्नान करून शुद्ध होता येणार नाही काय? आणि तो रागे भरला आणि वळून निघून गेला. नामानाला राग आला आणि तो निघून गेला. देवाचं वचन. हालेलुया. प्रियांनो, पहा, मनुष्याकडून प्रशंसा मिळवून घेण्याकरता, मनुष्याकडून गौरव मिळवून घेण्याकरता
हालेलुया. तो विश्वास ठेवू शकत नाही. एक छोटी गोष्ट अलिशाने सांगितलं त्याला की जाऊन यार्देनेत स्नान कर. हालेलुया. पहा, आमच्या मनामध्ये मनुष्यांची प्रशंसा, मनुष्याकडून गौरव मिळवून घेण्याचं अपेक्षा असेल ना, आम्ही देवावरती कधीच विश्वास नाही ठेवू शकणार. परमेश्वर तर फार सोप्या गोष्टी सांगतो, फक्त विश्वास कर. हालेलुया. या ठिकाणी नामानाचे जे सेवक आहे, नोकर आहे, ते त्याला एक सल्ला देतात. तेव्हा त्याचे चाकर त्याच्याजवळ आले आणि त्याला म्हणाले, माझ्या बापा, भविष्यवाद्याने जर तुला मोठी गोष्ट करायला सांगितली असती तर तू केली नसती काय? तर त्याने तुला स्नान करून शुद्ध हो म्हटले तर विशेष करून तसे करावे की नाही. पहा, त्याचे सेवक सांगतात की भविष्यवाद्याने तुला जर मोठी गोष्ट करायला सांगितली असती तर तू केली नसती काय? त्याने केवळ तुला स्नान कर आणि शुद्ध हो असं म्हटलेलं आहे, तर विशेष करून तसं करावे की. प्रियांनो, आज आम्ही अशा लोकांमध्ये राहत आहो ना, जिथं लोकांना मोठ्या गोष्टी करायला आवडतात. हालेलुया. मोठ्या गोष्टी, प्रत्येकाला असं वाटतं की काहीतरी मोठं करावं. कशासाठी? मनुष्याने चांगलं म्हणावं, प्रशंसा करावी. हालेलुया. हा नामान असा व्यक्ती आहे, त्याला जर काही मोठं करायला सांगितलं असतं तर तो नक्की केला असता. हालेलुया. आम्हाला मोठ्या गोष्टी करायला आम्हाला वाटतं की खूप काही मोठं केलं तर खूप काही मोठं नाव होईल, प्रशंसा होणार, मोठ्या गोष्टी करायला पाहिजे. नाही नाही नाही, प्रभूने फक्त आम्हाला विश्वास ठेवायला सांगितलं. हालेलुया. ती छोटी गोष्ट करायला नामान तयार नाही आहे. हालेलुया. लोकांना आज आम्ही जर म्हटलं की बाबा परमेश्वर हे करेल तुझ्यासाठी, तू एवढं एवढं कर, लोक करायला तयार होतील. पण जर म्हटलं की बाबा फक्त विश्वास ठेव, तर ते अवघड जाईल. हालेलुया. कारण की आम्हाला मोठ्या गोष्टी करायला आवडतो, आम्हाला कठीण गोष्टी करायला आवडतो, आम्हाला काहीतरी मोठं करायला पाहिजे. तर आम्हाला वाटतं की आम्ही मोठं काहीतरी केलं तर देव प्रसन्न होणार. नाही, कधीच नाही. हालेलुया. सोपी गोष्ट देवाने सांगितलेलं आहे, फक्त विश्वास करा, अनुसरण करा, अनुसरण करा. एवढंच फक्त नामानाला करायचं होतं. आणि मग नामानाने काय केलं? मग त्याने खाली जाऊन देवाच्या माणसाच्या सांगण्याप्रमाणे यार्देने 7 वेळा बुटकुळी मारली. तेव्हा त्याचे शरीर पूर्वीसारखे परत लहान मुलांच्या माणसासारखे आले आणि तो शुद्ध झाला. हालेलुया. आता नामान अलिशाने सांगितल्याप्रमाणे जेव्हा यार्देनमध्ये जाऊन 7 वेळा डुबकी मारतो, त्याचं शरीर पूर्वीप्रमाणे शुद्ध झालं. हालेलुया. एक सोपी गोष्ट करायला सांगितलं होतं नामानाने. येशू म्हणाला, जे तुम्ही माणसापासून प्रशंसा मिळवून घ्यायला झटता, पण एकच जो देव आहे त्याच्यापासून प्रशंसा मिळवून घ्यायला झटत नाही. तुमच्याने विश्वास धरता येणं शक्य नाही. जोपर्यंत तो त्याच्या गोष्टीवर अडून राहिला की त्याने बाहेर यायला पाहिजे होतं. माझ्या देशामध्ये पण चांगल्या नद्या आहेत, तिथं मला स्नान करून बरं होता येणार नाही का? जेव्हा सेवकाने सांगितले की बाबा त्याने मोठी गोष्ट करायला सांगितली असती तर केली नसती का? खूप छोटी गोष्ट सांगितलेली आहे. तिथं त्याचा गर्व आडवा आला, तिथं त्याचा अपेक्षा आडवी आली, मनुष्याकडून काहीतरी प्रशंसा आडवी आलं. त्याला वाटलं की मी इतक्या भेटवस्तू आणलेल्या आहे, अलिशा बाहेर आला असता. लक्षात घ्या प्रियांनो. हालेलुया. आम्हाला देवाचं गौरव करायचं आहे. माणसांची अपेक्षा, माणसापासून गौरव मिळवण्याची अपेक्षा ठेवू नका. आम्ही विश्वास धरू शकत नाही. आमची पहिली नजर मनुष्यावर जाईल जेव्हा समस्या येतील. हालेलुया. आणि मग अलिशाच्या सांगण्याप्रमाणे करतो, तेव्हा नामान बरा होतो. हालेलुया. आम्ही पाहतो आम्ही कसं देवाला प्रसन्न करू शकतो. माणसाकडून गौरव मिळवून घेण्याची अपेक्षा नाही. नवीन करारामध्ये मत्तेच्या शुभवर्तमानामध्ये 8वा अध्याय आणि त्याचा 5 ते 8 वचन आपण वाचूया. आम्हाला माहीत आहे तरी पण आपण त्याच्यावरती विचार करणार आहोत. मग तो कफरनहूमास आल्यावर एक शतपती त्याच्याकडे आला आणि तो विनंती करीत म्हणाला, हे प्रभू, माझा चाकर पक्षघाताने भारी पिडलेला असा घरात पडून आहे. तो त्याला म्हणाला, मी येऊन त्याला बरे करेन. तेव्हा शतपतीने उत्तर देऊन म्हटले, हे प्रभू, तू माझ्या छपराखाली यावे असा मी योग्य नाही, पण शब्द मात्र बोल म्हणजे माझा चाकर बरा होईल. प्रियांनो, या ठिकाणामध्ये एक शतपती 100 सैन्यांचा अधिकारी येशूच्या पाया पडून म्हणतो, माझा नोकर घरामध्ये आजारी आहे. येशू म्हणाला, मी येऊन त्याला बरं करतो.
लक्षात घ्या, या ठिकाणामध्ये फार महत्त्वाची गोष्ट आहे. जर येशू ख्रिस्ताच्या मागं हजारो लोक होते, समुदाय त्याच्या मागं चालत होता, लोक त्याच्या अंगावर बरवण्याकरता त्याला स्पर्श करण्याकरता धडपडत होते, आणि अशा वेळेला एक व्यक्ती म्हणतो माझा नौकर आजारी आहे, आणि तेव्हा येशू त्याला म्हणतो मी येऊन त्याला बरं करतो. प्रियांनो, आज जर आम्ही त्या शतपथीच्या ठिकाणी असतो, आम्ही काय केलं असतं? एक प्रसिद्ध व्यक्ती, एक मोठा पुढारी जर आमच्या घरी येत असेल तर आम्हाला किती आदर वाटेल, किती प्रशंसा. आणि आजच्या युगामध्ये जर येशू म्हणाला असता की मी तुझ्या घरी येईन, तर मोठे मेजवानी केलं असतं. लाखो हजारो लोक समुदाय येशू ख्रिस्ताच्या मागं, तो व्यक्ती आपल्या घरी येत आहे, त्याला संधी होतं, येशू ख्रिस्त घरी येत आहे. आजच्या युगामध्ये असतो तर कुटुंबासमवेत प्रभू येशू ख्रिस्तात सांगते फोटो काढले असते, ग्रुप फोटो, सेल्फी काढली असती. येशू ख्रिस्त घरातून बाहेर जाण्या अगोदर फोटो व्हायरल पण झाले असते फेसबुकला, व्हॉट्सअपला, इंस्टाग्रामला, की येशू आमच्या घरी आलेला आहे. हालेलुया. प्रियांनो, लक्षात घ्या, शतपथीकडं ही संधी होती. येशू ज्याच्या मागं हजारो लोक आहे, तो माझ्या घरी येत आहे. पण त्याने मनुष्याची प्रशंसाकडे लक्ष दिलं नाही. तो नम्र झाला. तो म्हणाला की प्रभू, तू माझ्या छपराखाली येण्याच्या मी योग्य नाही, शब्द मात्र बोल म्हणजे माझा नौकर बरा होईल. तो म्हणाला मी एक ताबेदार मनुष्य आहे, माझ्या हाताखाली नौकर आहे, मी एकाला एक काम सांगतो जाऊन करतो, दुसऱ्याला सांगतो तोही करतो. त्याने काय दर्शवलं की येशू तसं तुझ्यामध्ये अधिकार आहे, तू शब्द बोलशील माझा नौकर बरा होईल. येशू काय म्हणतो त्या ठिकाणी प्रियांनो, की एवढा मोठा विश्वास मला इस्रायलामध्ये देखील आढळला नाही. हालेलुया. एवढा मोठा विश्वास प्रियांनो, होय, मनुष्याकडून प्रशंसा मिळवून घेतो आणि देवाकडून प्रशंसा मिळवून घ्यायला झटत नाही, त्याला विश्वास धरता येणं शक्य नाही. हालेलुया. आज आम्ही कोणत्या गोष्टीच्या मागं लागलेलो आणि कोणत्या ह्याच्याने आम्ही म्हणू शकतो की होय आम्ही विश्वास ठेवतो? शक्यच नाही. हालेलुया. आम्हाला देवाकडून प्रशंसा मिळवून घ्यायचा आहे. हा व्यक्ती इतका नम्र झाला. संधी होतं मनुष्याकडून प्रशंसा मिळवून घ्यायची, संधी होतं गौरव मिळवून घ्यायचं. माझ्या घरी येशू आला, हालेलुया, जग जाहीर करण्याची संधी होती. नाही म्हणाला, मी योग्य नाही आहे, प्रभू शब्द बोल. त्याचा अधिकार त्याने ओळखला. प्रियांनो, आज ओळखून घ्या, आम्हाला देवापासून गौरव मिळवून घ्यायला झटायचा आहे. येशू ख्रिस्ताला आश्चर्य वाटलं. तो म्हणाला एवढा मोठा विश्वास मला इस्रायलामध्ये देखील आढळलेला नाही. हालेलुया. प्रियांनो, आजच्या युगामध्ये या फार डेंजरस गोष्टींच्या मागं आम्ही लागलेलो आहोत, जे आमच्या विश्वासाला कमी करतात, जे आम्हाला देवावर विश्वास ठेवू देत नाही. पटकन आम्ही देवावर अवलंबून राहू शकत नाही, कारण की आमची पहिली नजर, आमचं पहिलं लक्ष मनुष्याकडे जाईल. कारण आम्हाला तेच सवय लागलेली आहे की आम्हाला मनुष्यांकडून प्रशंसा मिळवून घ्यायचा आहे. देवाकडून प्रशंसा मिळवून घ्यायला आम्ही झटत नाही. देव करो की आम्ही खटपट करूया की देवाकडून गौरव मिळवून घेण्याकरता, देवाकडून प्रशंसा मिळवून घेण्याकरता मनुष्याकडून नाही, नम्र होऊया, देवाचं सामर्थ्य स्वीकारूया आणि छोट्या गोष्टी, हालेलुया, फक्त विश्वास ठेव. हालेलुया. इतकं मात्र आम्ही करू, निश्चितच देवाच्या अद्भुत गोष्टींचा आम्ही अनुभव घेणार. देव करो तो आम्हाला या वचनाच्याद्वारे आशीर्वादित करो. हालेलुया. देव या वचनाद्वारे आम्हा प्रत्येकांना आशीर्वादित करो.